नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षता आनंद जोशी ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे स्वागत करते। मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी त्यात आपण भाषाभ्यास आणि व्याकरण, तर तुम्हाला साधारण भाषाभ्यास यावर आधारित 20 मार्काचा प्रश्न येत असतो। तर भाषाभ्यासमध्ये शब्दसंपत्ती, भाषाभ्यासवर आधारित कृती 10 मार्क आणि स्वाध्यायावर आधारित कृती 10 मार्काची असते। आता शब्दसंपत्ती या घटकात काय काय बसतं, काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण अभ्यास करूयात। त्यात येतं उदाहरणार्थ शब्दसमूहाबद्दल एक शब्द, सहसंबंध शोधणे, प्रमाण भाषेतील शब्द, लेखन नियमानुसार लेखन, वाक्प्रचार, व्याकरण आणि उजळणी। उजळणी म्हणजे त्याच्यात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द वगैरे। तर आता त्याच्यात काय काय येतं त्याचा आपण अभ्यास करूयात। तर शब्दसंपत्तीमध्ये येतं शब्दसिद्धी। शब्दसिद्धी म्हणजे मूळ भाषेतून म्हणजे संस्कृत भाषेतून काही शब्द मराठीत आलेले आहेत, त्याचा वापर आपण जसाच्या तसा करतो, त्या अर्थाचे शब्द। काही परभाषीय शब्द आपल्या भाषेत आले, त्याचाही वापर आपण तसाच्या तसा करतो, ते शब्द। दुसरे आहेत साधित शब्द। दुसरा प्रकार आहे साधित शब्द। साधित शब्द म्हणजे त्याला उपसर्ग लागून त्याचे शब्द जे तयार केले जातात तसेच त्यांना साधित शब्दामध्ये येतात। कोणते कोणते? उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक आणि अभ्यस्त। उपसर्ग म्हणजे आता सु प्लस विचार, सुविचार म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स, अशा प्रकारचे शब्द विचारले जातात। तिथे तुम्हाला वर एक उदाहरण दिलेलं असतं करून, त्याप्रमाणे पुढचे शब्द करायचे असतात। त्यानंतर प्रत्यय घटित म्हणजे पुढचा शब्द मूळ शब्दानंतर जो अक्षर जोडून येतं आणि जो शब्द तयार होतो तर त्याला प्रत्यय घटित म्हणतात। म्हणजे रस प्लस इक असेल तर इथे रसिक हा शब्द तयार होतो, म्हणजे ई या शब्दाचा घट होतो, ई या शब्दाचा लोप होऊन रसिक वेलांटी तिथे जाते, अशा प्रकारचे शब्द। त्यानंतर सामासिक शब्द म्हणजे संधी तिथे तयार होते। विद्येचे आलय म्हणजे विद्या प्लस आलय, इथे संधी झाली विद्यालय। क्रीडा प्लस अंगण, क्रीडांगण। महान प्लस राष्ट्र, महाराष्ट्र, अशा प्रकारचे शब्द सामासिक शब्द झाले। त्यानंतर अभ्यस्तमध्ये एकाच प्रकारचे 2 शब्द एकत्र येतात, म्हणजे क्षण क्षण, जवळ जवळ, पैसा पैसा, असे दोनदा आपण एकच शब्द ज्याचा उच्चार करतो त्यांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात। त्यानंतरचा प्रकार आहे समानार्थी शब्द। शब्दसंपत्तीमध्ये येणाऱ्या हेडिंगचा आपण फक्त विचार करतो, म्हणजे हेडिंग म्हणजे कमांड। तुम्हाला वर दिलेलं जे असतं ना, समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, साधित शब्द लिहा, आता त्याच्यात उपसर्ग घटित किंवा प्रत्यय घटित असं हेडिंग दिलेलं असणार आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे। समानार्थीमध्ये म्हणजे त्याच शब्दाचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे। विरुद्धार्थी म्हणजे त्या शब्दाच्या विरुद्ध काय येतो ते। समानार्थीमध्ये आता सपोज पाणी असेल, पाणीला काय काय येईल? जल, नीर, उदय, तोय, अशा प्रकारचे। पाऊस, पाऊस म्हटलं की पर्जन्य, वृक्ष, वर्षा। पर्वत म्हणजे डोंगर, गिरी, अचल। पक्षी आलं तर पाखरू, खग, विहग। प्रवाह असेल तर ओघ, प्रकाश असेल तर उजेड, प्रजा, प्रभा, तेज। तसंच विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थीमध्ये आहे त्या शब्दाच्या विरुद्ध शब्द, जसं चांगले वाईट, विष अमृत, खरे खोटे, अशा प्रकारचे शब्द विरुद्धार्थी शब्द। नंतर एक प्रकारे शब्दसंपत्तीत गटात न बसणारा शब्द, म्हणजे समजा कोंबडा, कोल्हा, मोर, कावळा, हंस। तर आता ह्याच्यात काय येतं? कोल्हा हा जंगली प्राणी आहे आणि बाकी सगळे पक्षी आहेत, त्यामुळे कोल्हा हा गटात न बसणारा शब्द। अशा प्रकारचं ओळखून तुम्हाला
लिहायचं आहे. पुढचा येतो शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पुढचा प्रकार असतो शब्द संपत्तीत. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द लिहा. मग आता भारत तर काय येईल? भार, भात, रथ, तर. त्यानंतरचा प्रकार आहे शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. समजा मी शाळेत जातो, तर आता हे वेगळे वेगळे शब्द दिलेले असणार. मग ते तुम्ही एकत्रित करून ते वाक्य करून लिहायचं. नंतर एक प्रकार जोड शब्द. जोड शब्द म्हणजे आरडाओरडा, अकराळ विक्राळ, आदला बदल, काळ वेळ, गोडधोड, चहा पाणी, ठाकठीक, तिखट मीठ. अशा प्रकारचे शब्द ते जोड शब्द झाले. त्यानंतरचा प्रकार येतो शब्दसमूहाबद्दल एक शब्द. शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे ईश्वर आहे असे मानणारा म्हणजे आस्तिक, ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर, भाषण देणारा वक्ता, भाषण ऐकणारा श्रोता. अशा प्रकारचे जे शब्द आहेत, विचारले जातात प्रश्न, त्यांना शब्दसमूहाबद्दल एक शब्द. एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ असणारे. पुढचा प्रकार येतो एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ असणारे शब्द. आता अंक. अंक म्हणजे मांडीपण आणि आकडापण म्हणजे संख्यासुद्धा, परंतु ते त्या वाक्यावर आधारित आहे त्याचा अर्थ, की इथे कुठल्या अर्थाने वापरला आहे तो शब्द. अशा प्रकारचे म्हणजे दोन अर्थ, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असलेले शब्द. पुढचा प्रकार आहे इतर माहिती. इतर माहितीमध्ये येतं ध्वनिदर्शक शब्द. त्यानंतर पशुपक्षी त्यांचे आवाज. ध्वनिदर्शक म्हणजे घंटेचा घणघणाट, ढगांचा गडगडाट, पानांची सळसळ, पाण्याचा खळखळाट. अशा प्रकारचे जे म्हणजे टेक्स्च्युअलच लेसनला रिलेटेड असणारे शब्द विचारले जातात. त्यानंतर पशु पक्षी त्यांचे आवाज, ते सुद्धा जर लेसनमध्ये असेल तर त्या अर्थाचे विचारले जातात. जसं कावळ्यांची कावकाव, कुत्र्याचे भुंकणे, गाईचे हंबरणे, अशा याला म्हणतात पशु व पक्षी त्यांचे आवाज. पुढचा प्रकार येतो समूहदर्शक शब्द. पुढचा प्रकार येतो समूहदर्शक शब्द म्हणजे आंब्यांची राई, उतारूंची झुंबड. आंब्याची झाडं जिथे जास्त असतात त्याला राई म्हणतात ना, आमराई. असं म्हणजे त्यांना काय म्हटलं जातं? नारळांचा ढीग, नाण्यांची चळत, धान्याची रास, द्राक्षांचा घड, दुर्वांची जुडी, तारकांचा पुंज, चोरांची टोळी, गुरांचा कळप. अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्याला म्हणतात समूहदर्शक शब्द म्हणजे कलेक्टिव्ह नाव. हत्तीचा कळप, हरणांचा कळप. नंतर अजून पुढचा प्रकार आहे प्राणी आणि त्यांची पिल्ले. प्राणी व त्यांची पिल्ले म्हणजे कुत्र्याचं पिल्लू, पक्ष्याचं पिल्लू, माणसाचं लेकरू, मांजराचंही पिल्लूच, मेंढीचं कोकरू, हरणाचं पाडस, सिंहाचा छावा म्हणजे त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात तो प्रकार एक असतो. नंतर प्राणी आणि त्यांची घरे म्हणजे जे तुम्ही नर्सरी ज्युनियर KG शिकलायत ते फक्त इथे मराठीमध्ये. उंदराचे बीळ, कोंबडीचे खुराडे, कावळ्याचे जाळे, गाईचा गोठा, घुबडाची ढोली, घोड्यांचा तबेला. अशा प्रकारचे शब्द. त्यानंतर सामान्य ज्ञान हा एक प्रकार येतो. सामान्य ज्ञानमध्ये काय येतं? महिने म्हणजे इंग्रजी महिने, मराठी महिने, त्यानंतर त्यांची नावं, मग मराठी महिने आणि त्यांचे सण, कोणत्या महिन्यात कोणता सण येतो. नंतर फळांच्या चवी, पदार्थांच्या चवी,
हे सुद्धा एक सामान्य ज्ञानमध्ये येतं. नंतर रंगछटा म्हणजे पांढरा शुभ्र, पांढरा फटक, सफेद असे आपण जे बोलतो ते रंगछटा, रंगांच्या छटा. आता निळा म्हटलं की नुसता निळा येत नाही, आपण काही वेळा निळसर, निळाशार, निळाई असे उच्चार करतो. तांबडा असेल तर तांबूस, तांबडा लाल, हे झालं रंगांच्या छटा. नंतर पुढचा एक प्रकार येतो राजा. दॅट मीन्स फुलांचा राजा कोण, फळांचा राजा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा, ऋतूंचा. प्राण्यांचा राजा सिंह, पक्ष्यांचा राजा गरुड, ऋतूंचा राजा वसंत. अशा प्रकारचे काही ठराविक प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञानमध्ये. नंतर राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय फूल काय आहे, कमळ. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय प्राणी वाघ. राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रध्वज तिरंगा. राष्ट्रगीत जनगणमन. राष्ट्रीय गीत वंदे मातरम. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याच्यात फरक आहे. नंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी. हे असे सामान्य ज्ञानमध्ये असे 5-6 प्रकार आहेत, त्यावर विचारले जाऊ शकतात. शब्दसंपत्ती म्हणजे ठराविक तुम्हाला माहीत असलेलं जनरल नॉलेज ते किती आहे त्यावर आधारित काही प्रश्न असतात. तर त्याचा आपण या भागात विचार केलेला आहे. आणि या व्हिडिओ वर्कशीटमध्ये मी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, जीवन गाणे या कवितेशी संबंधित असलेले त्याच्यावर वर्कशीट काढलेली आहे. आणि त्याच कवितेवरचा प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3A उत्तरे लिहामध्ये हे 2 प्रश्न दिलेले आहेत अभ्यासासाठी. तर त्याचा तुम्ही अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.